आणि एक महत्त्वाची अपडेट, संजय राऊत यांचं मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र आहे। संजय लीना पाटील यांनी दिलेल्या धमकी विरोधात संजय राऊत यांनी हे पत्र दिलेलं आहे। जाब विचारणारे आंदोलनकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे पत्र खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक असा या पत्रात उल्लेख आहे। संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना हे पत्र पाठवलेलं आहे। संजय लीना पाटील यांनी दिलेल्या धमकी विरोधात हे पत्र आहे, तर जाब विचारणाऱ्या आंदोलनकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे, कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना। मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला, किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला। हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे। मग एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रग्जचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती, ते ड्रग्जचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो। बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका। ऑपरेशन टायगर नंतर तुळवातुळवीची भाषा होते। संजय राऊतांनी देवेन भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते। कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये। आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील।